नमस्कार मंडळी, मॉम्स किचन जॉय आपल्या या नवीन चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आपल्या या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये लहानपणापासूनचे एक्सपिरियन्सेस मी शेअर केलेले आहेत। अगदी लहानपणापासून आपल्या ज्या छान आठवणी होत्या किंवा कॉलेज लाईफमध्ये जे प्रॉब्लेम फेस केले किंवा जॉब सर्च करताना जे अडचणी आल्या ते मी शेअर केलेल्या आहेत। तर तुम्ही त्या नक्की जाऊन बघा, त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर गाईडन्स मिळेल। कारण आपल्याकडे पॅशन असतं, एम असतं, पण प्रॉपर गाईडन्स नसतो, त्यामुळे खूप अडचणी येतात। तर तुम्ही नक्की जाऊन बघा। तर आपण कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि लाल मिरची टाकून व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। अगदी सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला माझ्या मुलीने पळवलेला कढीपत्ता मी घेऊन आली आणि तो टाकलेला आहे, तो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे बारीक चिरलेलं टोमॅटो होतं ते टाकायचे आणि त्याला पाणी सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे, मिठामुळे हे ग्रेव्ही व्यवस्थित भाजली जाते। मग आपण मीठ टाकलेलं आहे, गोडा मसाला, घरात असलेला कांदा लसूण मसाला आणि थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे। त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। हिंग वगैरे टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर बघा, आता ही व्यवस्थित भाजून घेतलेली ग्रेव्ही आता कुकरमध्ये जे आपण मसूर लावला होता तो टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। गूळ ऑप्शनल आहे, टोमॅटोचा आंबटपणा जाण्यासाठी मी गूळ टाकलेला आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल। तर हा मसूर आपण शिजवला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे वरून आणि कसुरी मेथी टाकायची आहे क्रश करून। तर नक्की आपल्या या चॅनलला, नवीन चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय, सुखी रहा।